हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ताजलँड्स हॉटेलमध्ये मुख्यमंत्री राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची 1.5 तास बैठक। मनसेच्या महायुतीमधील सहभागाची आजच घोषणा होणार, सूत्रांची माहिती। शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मनसेचा 3 जागांचा प्रस्ताव। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीमधून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा। भेटी होतच असतात। राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एनडीएचा आयपीओ लॉन्च झालाय, तो 400 पार जाणार, फडणवीसांचं वक्तव्य। अजितदादा चक्की पिसिंग म्हणणारे आता त्यांच्यासोबत किसिंग करतायत। अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली। सांगली भिवंडीचा पेच संध्याकाळपर्यंत सुटण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित अनुपस्थित। वंचितचा महाविकास आघाडीकडे 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। वंचितने 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता। प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचा रोग फक्त शरद पवारांवर। पवारांना संपवलं की राज्य आपल्या ताब्यात येईल असं भाजपला वाटतं। सरोज पाटील यांची भाजपवर टीका। शरद पवारांविषयी बोलताना अजित पवारांचा तोल सुटलाच, मात्र आता त्यांना पश्चाताप होत असेल। शरद पवारांच्या भेट सरोज पाटील यांचं वक्तव्य। उदयनराजे उद्या अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम, मात्र उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। तटकरेंकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व। उद्धव ठाकरेंनी घेतली शाहू महाराजांची भेट। शाहू महाराज आघाडीचे उमेदवार असणार, शाहू महाराजांच्या विजयी सभेला येणार, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। विकसित भारतचे मेसेज हे आचारसंहितेचा भंग। निवडणूक आयोगाची केंद्र सरकारला नोटीस। मेसेजेस न पाठवण्याचे आयोगाचे निर्देश। अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार। ईडीच्या केसमध्ये संरक्षण देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार। पुढील सुनावणी 22 एप्रिलला। स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिली। एसबीआय कडून सुप्रीम कोर्टामध्ये सर्व माहिती दिल्याचं प्रतिज्ञापत्र सादर। ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार। यंदा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सची धुरा सांभाळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।